राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आता 13 मार्चला मालेगावमध्ये दाखल होणार आहे। सौदाणे गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात राहुल गांधी मुक्कामी असतील। त्यांच्या मुक्कामाची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। भव्य तंबू उभारले जातात। राहुल गांधींसोबत असलेल्या 300 लोकांचा मुक्काम आणि भोजनाची व्यवस्था इथे आहे। राहुल गांधींची न्याय यात्रा 14 मार्चला नाशिकच्या चांदवडमध्ये असणार आहे। शरद पवार या यात्रेमध्ये इथे सहभागी होणार आहेत। चांदवडच्या बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा होणार आहे। त्यामुळे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह प्रांताधिकारी तहसीलदारांनी स्थळाची पाहणी करत सुरक्षेचा आढावा घेतला। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये अनेक उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं। त्यानुसार आज किंवा उद्या भाजप दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। 3 तास चाललेल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील काही जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भाजप शिवसेनेला लोकसभेच्या सर्वाधिक जागा सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदेंना लोकसभेच्या 12 जागा देण्याची भाजपची तयारी असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता 18 पैकी 13 खासदार आहेत। तेव्हा विद्यमान सर्व जागा देण्यासाठी भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य मंत्रिमंडळात लोकसभा जागा वाटपावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल, धीर असं सांगण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय। बाहेर कोणीही जागा वाटपावर चर्चा करू नये। फोनवर बोलताना समाज माध्यमांवर तारतम्य बाळगायच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिल्याचं समजतंय। रायगडच्या जागेवर भाजप दावा करण्याची शक्यता आहे। एकीकडे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे तटकरेंबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचा भाजपचा अंदाज असल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनील तटकरेंऐवजी भाजपचे धैर्यशील पाटील यांना उमेदवारी द्यावी असं भाजपचा सर्व्हे सांगतो।